मी तेजश्री शीघ्रवैत्री काउन्सिलर हिप्नोथेरपिस्ट आज सर्व सन्माननीय व्यासपीठ तसंच हे कार्यक्रमाचे मी आयोजन केलं अशा सर्व आयोजक संयोजकांचे आणि आमचे सर्व गुरु प्रथमतः या सर्व गुरूंना वंदन। एक छोटीशी कविता सादर करण्याचा मला व्यासपीठ निर्माण करून दिलं त्याबद्दल मी तुमची खूप खूप धन्यवाद। कमी वेळेमध्ये जास्त संधी कवितेचं नाव आहे। काय नाव आहे? शेतकरी फॅमिलीमधून किती मुलं बिलॉंग करतात? शेतकरी ओके। जर तुम्ही शेतकरी फॅमिलीमध्ये आहात आता 2 मिनिटं ही जी संधी आहे बाळांनो, ही स्टेज हिप्नोटिझमची जी संधी आहे ती तुमच्या आयुष्यामध्ये आलेली आहे। म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल होणारे हा नियतीचा संकेत बाळांनो। आणि ही अशीच एक संधी एका शीघ्रवैत्रीला मिळाली, तिनं ती मागितली। त्यावेळी तिच्याकडे काय होतं नव्हतं डझंट मॅटर, तुमच्याकडे जे जे तुम्हाला हवंय अभ्यासासाठी ते सगळं आहे ओके। मग त्याही कवयित्रीला जे जे हवं होतं जेवढं गरजेचं होतं तेवढं तिच्याकडे होतं, फक्त तिला एक संधी हवी होती। ती संधी मला तुम्हाला मला कशी पटली? कवितेचं नाव आहे मजुरी करणाऱ्या मुलीची ती एक रिक्वेस्ट आहे वाटला ना की मला एक संधी द्या बाबा पप्पा। कविता सुरू करते। शब्द त्या कवयित्रीनं हृदयातून लिहिलाय बघा। त्या शेतकरी मुलाच्या हृदयाला मुलीच्या हृदयाला भिडते का? शाळा सोडून रानात जाणं पटत नाही मनाला, शाळा सोडून रानात जाणं पटत नाही मनाला, खुरप नको पप्पा फक्त पेन हवा मला। मुलगी म्हणते खुरप नको पप्पा फक्त पेन हवा मला। रिलेट करा परिस्थितीबरोबर। मुलगी तुमची कुशल बुद्धिमान, मुलीचं प्रोग्रामिंग काय बघा। मुलगी तुमची कुशल बुद्धिमान, आता सावित्री तिच्या प्रती प्रकट होणार, आता सावित्री तिच्या प्रती प्रकट होणार। वाटत असेल शोभावी आदर्श विद्यार्थिनी, काय शोभावी? वाटत असेल शोभावी आदर्श विद्यार्थिनी, तर एकच गोष्ट पप्पा ठेवा विधानी। त्या मुलीकडे जे जे होतं ते तिला वापरत गेली आणि त्या संधीचं सोनं कसं होत गेलं बघा। मुलगी म्हणते दुसऱ्या काटात सायकलवरून शाळेत जाणं आपल्याला नाही परवडणार, सायकलवरून शाळेत जाणं आपल्याला नाही परवडणार, सायकलसाठी मुळीच नाही मी हट्ट धरणार, सायकलसाठी मुळीच नाही मी हट्ट धरणार। फक्त एक चप्पल जोड घेऊन द्या मला, फक्त एक चप्पल जोड घेऊन द्या मला, खुरप नको पप्पा फक्त पेन हवा मला, खुरप नको पप्पा फक्त पेन हवा मला। दप्तर आहे सगळ्यांना? मुलगी म्हणते सारे जण म्हणतात वाचल्याने सुधारतात मस्तक, सारे जण म्हणतात वाचल्याने सुधारतात मस्तक, अहो पण रस्त्यावर जाताना दप्तरातून पडतात भला भला वह्या पुस्तक, पण रस्त्यावर जाताना दप्तरातून पडतात भला भला वह्या पुस्तक। म्हणून बाळतानाचं दप्तर शिवून द्या मला, म्हणून बाळतानाचं दप्तर शिवून द्या मला, नको पप्पा फक्त पेन हवा मला।
हुरूप नको पप्पा फक्त पेन हवा मला. शिक्षणाची अनमोल संधी, ही संधी दिल्यामुळं त्या मुलीच्या आयुष्यामध्ये काय परिवर्तन होणार आहे हे त्या बाबांना सांगते. शिक्षणाची अनमोल संधी दिली तुम्ही जरा तर माझं जीवन दिसेल नक्कीच फुललेलं, तर माझं जीवन दिसेल नक्कीच फुललेलं. लग्न करण्याची घाई करू नका मला, लग्न करण्याची घाई करू नका मला. हुरूप नको